तर रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यात जुंपली आहे। विकास कामांच्या श्रेयवादावरून दोन्ही नेत्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसमोरच कलगीतुरा रंगला। रावसाहेब दानवेंच्या सल्ल्याने काम करा, चंद्रशेखर बावनकुळे यांनी कल्याण काळेंना हा सल्ला दिलाय। या भागाचे खासदार माझं म्हणणं आहे, मी तुमच्याकडे वर्ष दीड सव्वा वर्ष होईल, एक वर्तमानपत्र काढा की कल्याण काळेवर मी टीका केली, एक वर्तमानपत्र काढा। आणि मी जेव्हा निवडून आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली, सांगितलं की मी कल्याण काळेच्या विरोधात बोलणार नाही। खरं तुम्ही माझ्या विरोधात आहे, मी पण तुम्हाला एकदा पाळलं, तुम्ही मला पाळलं, राजकारण आहे। पण बाबा तुम्ही बसेल असताना एक बैठक झाली, सभा झाली, आणि त्या सभेमध्ये इंग्लिश स्कूलची त्या सभेमध्ये म्हणलं 35 वर्ष रावसाहेब दानवे आमदार खासदार आहे, आमच्या तालुक्याचा विकास झाला। पट्ट का तुम्हाला पण विकास पण त्याला काही तुम्ही उत्तर दिलं नाही। बा द्यायला पाहिजे, माझं मत असेल द्यायला पाहिजे उत्तर। अरे बाबा हे रस्ते झाले, प्रश्न असं आहे। निवडणुकीचा पक्ष आहे, पण पक्षामध्ये निवडून आल्यानंतर मात्र आपापल्या पद्धतीने आपापला विकास करण्याची त्या ठिकाणी आपली पद्धती आहे। आणि कल्याण काळे तुम्ही चिंता करू नका, रावसाहेब कुठे जातात, कुठल्या कामावर जातात, तुम्ही जेवढी रावसाहेबांची साथ घ्याल तेवढा जास्त विकास तुमच्या मतदारसंघात झाल्याशिवाय राहणार नाही। कारण रावसाहेब तुम्हाला कुठून काय सांगतील आणि कुठलं काय म्हणतील, त्यामुळे तुम्ही रोज रात्री बसत जा दोघं। संतोष दानवे आणि मी, आणि बातमी येते रावसाहेब दानवे पाटलांनी काम मंजूर करणार। मला एक कळे ना, संतोष भाऊ तुमच्या हातात अजून 10 कपाटाचे किल्ले दिलेले दिसत नाही पूर्ण। बापाचा आदर, आपण आईचा आणि बापाचा आदर करावा हे आपल्याला संस्कृतीने शिकवलंय। आपल्या संतोष भाऊ निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आदर केलाच पाहिजे। परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या नावाने छापून आली। आता मी म्हणलं याला काय करावं लागतं, मी या दानवे साहेबांना विचारणार आहे, याच्यासाठी काय करावं लागतं दानवे साहेब।